नागपूर महानगरपालिकेच्या सभेत गुरुवारी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सायकल, मेट्रो, ऑटो तसेच बससारखा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत सभागृहात प्रवेश केला। या उपक्रमामुळे महापालिका परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सत्ताधारी नगरसेवकांनी सांगितले। वाढते इंधन दर, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण लक्षात घेता नागरिकांनीही सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा असा संदेश यावेळी देण्यात आला। मात्र या उपक्रमावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये चांगलीच खडाजंगी झाली। विरोधी पक्षाने हा प्रकार केवळ नौटंकी असल्याची टीका करत शहरातील प्रलंबित प्रश्नांकडून लक्ष हटविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला। त्यावर सत्ताधारी पक्षाने पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीसाठी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। या मुद्द्यावरून सभागृहातील वातावरण काही काळ तापल्याचे पाहायला मिळाले। कसं आहे की काही लोक मेट्रोने आले, काही रिक्षाने आले। मला असं वाटतं की हे सगळे एक प्रकारची नौटंकी आहे, कारण की ह्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलेलं आहे आणि त्यांचं काम आहे ना या देशातील नागरिकांना सर्व सोयी पुरवण्याचं। परंतु नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ताच आहे आणि पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे हे रिक्षात बसून येणं, मेट्रोत येणं हे सगळं दिखावा करण्यापेक्षा ह्या सत्ताधाऱ्यांजवळ महानगरपालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्यांनी त्या प्रशासनाला जर वापस केल्या, मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला आपण कुठेतरी खरं उतरल्याचं ते सार्थक। माझं काय म्हणणं आहे, तुम्ही सायकलनी आले, मेट्रोनी आले, खूप चांगली गोष्ट आहे। हे तुम्ही आता रोज करायला पाहिजे, दिवसेंदिवस करा आणि कॅमेराच्या दूर राहा। म्हणजे तुम्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून मागे कॅमेरामॅन फिरवून तुम्ही मोहीम चालवून राहिले, तुम्ही सोशल मीडिया पब्लिसिटी करून राहिले। मोदीजींनी हे थोडी ना सांगितलं आहे ना, सायकल चालवा, रोज सायकलनी फिरा, स्वास्थ्य चांगलं, हेल्थ चांगली राहील, फिटनेस मेंटेन होईल, ही चांगली गोष्ट आहे। कॅमेराच्या बिना केलेलं बरं अजून चांगलं होईल। हो, आज आमचा बजेट होता सभागृहामध्ये, पण जसं तुम्हाला माहिती आहे की आचारसंहिता लागलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचा, तर सभा घ्यायची परवानगी नसल्यामुळे, नाही मिळाल्यामुळे आज इथे सभा स्थगित झाली। नौटंकी नाहीच आहे। या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं जनतेला जे निवेदन आहे त्याचं जर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पालन करत असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्याच्यामुळे त्यांचे जे सदस्य नागपूर शहरामध्ये आहेत त्यांनी त्याचं पालन केलंच पाहिजे। इंधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यात जर प्रत्येक नागरिकाचा या देशभक्ताचा देशभक्ती म्हणून जर विचार केला आणि त्यांनी गरज असेल तिथे वापरावा, जिथे नसेल तिथे त्यांनी ते इंधन वापरा, इतर त्यांना नौटंकी वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा। जनता त्याचं फळ त्यांना देऊन राहिलेली आहे। नाही, नौटंकी जसं आमचे माननीय मुख्यमंत्री म्हणतात की त्यांची मानसिकताच फडतूस आहे, तर याचं हे उदाहरण आहे। ज्या नगरसेवकाला, ज्या जनतेला वाटते की आपण प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे त्याचं आपण पालन करावं, ते करतात आहे। आमचे नेते आहे, आमच्या नेत्यांनी सांगितलं आवश्यक तिथे आम्ही वापर इंधनाचा करू, पण जिथे आवश्यक नाही आहे तिथे आम्ही टाळू, असा सोपी विषय आहे। याच्यात काही नौटंकी करण्याचा विषय नाही। हे बघा, इंधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि एखादी गोष्ट जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री सांगत असेल तर त्याच्या मागं खूप मोठं कारण असते, कारण की जी बचत आपण करणार आहोत ती बचत आपल्या लोकांच्याच कामामध्ये येणार आहे आणि इंधन बचत जर आपण केली तर पुढे जाऊन त्याचं खूप मोठं काम हे या महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकते। त्यामुळे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे उदाहरण दाखवून दिलेलं आहे ते मला वाटतं योग्य आहे। नहीं, देखो समझने की भावना है। विश्व में युद्ध चल रहा है, जो एक देश पे संकट की विषय है कि गैस, डीजल, पेट्रोल ये जो चीज है ये अपने को बाहर से लेना पड़ता है। और देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र भाई मोदी जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इन्होंने देश को संदेश दिया है कि हम लोग जो चीज बचा सकते हैं उसको बचाने की कोशिश है हमारी। जहाँ अगर साइकिल से जाने की जरूरत है हम साइकिल से जाएंगे, जहाँ अगर बड़े वाहन से जाने का तो हम संयुक्त रूप से जाएंगे। एक वाहन में एक व्यक्ति बैठता है तो हम लोग अभी संयुक्त रूप से हम लोग प्रवास करने की कोशिश करेंगे और ईंधन जो हम बचाने की कोशिश हम लोग का करने का है। नौटंकी का विषय नहीं है, ये एक संदेश जो हमारे प्रधानमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय गडकरी साहब ने जो संदेश दिया है उसी को फॉलो करने का एक नगर सेवक के माध्यम से हमारा प्रयास है। भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की,
सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहां हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास, बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में। लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।